वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण दुसऱ्या घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. विषय आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्राची प्रश्नपत्रिका इयत्ता 11वीची दुसरी घटक चाचणी परीक्षा. आमच्या कॉलेजमध्ये झालेली ही परीक्षा आहे. त्याची ही प्रश्नपत्रिका आहे 25 गुणांची. हीच प्रश्नपत्रिका तुम्हाला येईल असं नाही, पण यासारखे प्रश्न येतील किंवा ही नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही अभ्यास करा. यातील काही प्रश्न दुसऱ्या सत्रपरीक्षेला नक्कीच येऊ शकतात. चला तर उत्तरासह ही प्रश्नपत्रिका पाहूया. शेवटपर्यंत व्हिडिओ लेक्चर पहा, म्हणजे उत्तरं कशी लिहायची ते तुमच्या लक्षात येईल. प्रश्न क्रमांक पहिला वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. योग्य पर्याय निवडा आणि 5 गुण आहेत, म्हणजे 5 वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. 5 पर्याय निवडायचे आहेत. क्रमांक 1 नागरी किंवा शहरी बेरोजगारी. सुशिक्षित बेरोजगारी. औद्योगिक बेरोजगारी. हंगामी. आणि आहेत छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी. आता पहा, नागरी किंवा शहरी बेरोजगारीमध्ये कोणकोणते प्रकार येतात? तर सुशिक्षित बेरोजगारी येईल, औद्योगिक बेरोजगारी येईल. हंगामी मात्र ग्रामीण भागामध्ये असते, शहरात नसते. छुपी किंवा प्रच्छन्नसुद्धा ग्रामीण भागामध्ये असते. म्हणजे पर्याय कोणता आहे? आणि ब. म्हणून इथे पर्याय दिलेला आहे कड. मग आपण शोधलेला आहे हा आणि बचा पर्याय आपला पहिला पर्याय बरोबर आहे. आपण तो मार्क करूया. पहिला पर्याय आहे आणि ब. मग पूर्ण लिहायचं आहे, फक्त पर्याय लिहिताना व्यवस्थित लिहा. क्रमांक 2चं आपण पाहूया विधान. छोटे शेतकरी बँकांकडून देण्यात येणाऱ्या कर्जासाठी अपात्र ठरतात. कारण. आता त्याची कारणं काय काय आहेत? सावकाराची उपस्थिती. ग्रामीण भागात बँकांच्या शाळा नसणे झालं, तिथे शाखा नसणे असं आहे. उच्च व्यवहार खर्च किंवा प्रक्रिया खर्च जास्त. आणि मोठ्या शेतकऱ्यांना प्राधान्य. तर यापैकी सावकारांची उपस्थिती हे कारण नाही आहे अपात्र ठरण्याचं. नंतर हे शाखा नसणं पण नाही आहे आणि मोठ्या शेतकऱ्यांना प्राधान्य हे पण नाही. फक्त हे कारण आहे मग पर्याय दिलेले आहेत कड, फक्त कड, वरीलपैकी नाही. मग आपल्याला अचूक पर्याय सापडला की फक्त आहे याचं उत्तर. आपण ते नोंद करूया. फक्त छोटे शेतकरी बँकांकडून देण्यात येणाऱ्या कर्जासाठी अपात्र ठरतात कारण उत्तर आहे. त्याचा उच्च व्यवहार खर्च किंवा प्रक्रिया खर्च जास्त असतो. पुढचं पाहूया विधान क्रमांक 3. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो. जन्मदर व मृत्यूदर खूप जास्त. मृत्यूदर झपाट्याने कमी होतो पण जन्मदर वाढतच राहतो. जन्म व मृत्यूदर कमी झालेले असतात. देश आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो. आता ह्या पहिल्या 3 बाबींचा समावेश होतो. लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांताच्या 3 अवस्था आहेत, पण जो आहे याचा समावेश होत नाही. म्हणून पर्यायांच्यापैकी पाहूया आपण. 1 आणि ब, 2 आणि 3 ब आणि 4 कड. आता पहा, यापैकी अचूक उत्तर आपल्याला सापडलेलं आहे तिसरं ब आणि 3 पर्यायांचा किंवा 3 बाबींचा समावेश होतो, म्हणून तिसरा पर्याय ब आणि क्रमांक 4 ग्रामीण लोकांचा जीवनमान दर्जा सुधारला जाऊ शकतो. कारण. स्वच्छ पिण्याचे पाणी. आरोग्य आणि स्वच्छता हे आहे, हे बरोबर आहे. आणि अनुदाने उपलब्ध करून देणे हे नाही लागू होत. ग्रामीण असमानता कमी करणे हे पण लागू होत नाही. पर्याय आहे 1 2 कड, 3 फक्त आणि 4 कड. आपल्याला आणि लागू होते, म्हणजे हा पहिला पर्याय बरोबर आहे. म्हणून उत्तर आहे क्रमांक 1चा पर्याय आणि ब. क्रमांक 5 विधान आहे. खालीलपैकी भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही. निरक्षरता कारण आहे. विवाहाची सार्वत्रिकता हे पण कारण आहे लोकसंख्या विस्फोट होण्याचं. एकत्र कुटुंब पद्धती हे पण कारण आहे. राहणीमानातील सुधारणा हे मात्र कारण नाही आहे लोकसंख्या विस्फोटाचं. म्हणून पर्यायांच्यापैकी शोधू आपण. 1 आणि ब, 2 आणि 3 आणि 4 हे उत्तर आपल्याला सापडले. हे उत्तर आहे, ते आपण नोंद करूया. हे कारण नाही आहे लोकसंख्या विस्फोटाचं, राहणीमानातील सुधारणा. प्रश्न पहिल्यातलाच ब आहे. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणत्याही 3च सोडवायच्या. 5 दिलेल्या आहेत पण 3 सोडवायच्या आणि 6 गुण आहेत, म्हणजे एका संकल्पनेला 2 गुण. संकल्पना ओळखायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण करायला
दुसरा गुण असेल. 1. सुनीताताईंनी त्यांचा व्यवसाय ग्रामीण भागात सुरू केला, त्यामुळे तेथील लोकांना रोजगार मिळून त्यांच्या राहणीमानात सुधारणा झाली. 2. महाराष्ट्रातील काही भागात फक्त खरीपाची पिकेच होतात, त्यामुळे या भागातील रोजगार ऑक्टोबरपर्यंत असतो. 3. देशात एका वर्षात दर 15 मृत्यू होतात. 4. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे छपाई उद्योगात अनेक कामगारांचे रोजगार कमी झाले. 5. दामाजींनी शेतीमध्ये सिंचन व्यवस्थेच्या उद्देशाने बँकेच्या अटी व नियमानुसार 10 वर्षासाठी कर्ज घेतले. आता याची आपण संकल्पना ओळखून स्पष्टीकरण करूया. क्रमांक 1. कुसुमताईंनी त्यांचा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये सुरू केला, त्यामुळे तेथील लोकांना रोजगार मिळून त्यांच्या राहणीमानात सुधारणा झाली. उत्तर. उदाहरणातील संकल्पना ग्रामीण औद्योगिकीकरण, इथं 1 गुण मिळेल आणि त्याचं स्पष्टीकरण करायचं संकल्पनेचं 1 गुण. ग्रामीण औद्योगिकीकरण या प्रक्रियेद्वारे देशातील ग्रामीण भागात उद्योग विकसित केले जातात व त्याद्वारे रोजगार निर्माण करून ग्रामीण भागाचा विकास केला जातो. हे 2 गुणांच्यासाठी एवढं लिहिणं अपेक्षित आहे. क्रमांक 2ची संकल्पना आहे, महाराष्ट्रातील काही भागात फक्त खरीपाची पिकेच होतात, त्यामुळे या भागातील रोजगार ऑक्टोबरपर्यंत असतो. या उदाहरणातील संकल्पना आहे हंगामी बेरोजगारी. संकल्पनेचे स्पष्टीकरण लिहायचं. हंगामी बेरोजगारी हा ग्रामीण बेरोजगारीचा प्रकार आहे. हंगामी बेरोजगारी या बेरोजगारीच्या प्रकारात शेतीचा हंगाम संपल्यावर अनेक लोक बेरोजगार राहतात. क्रमांक 3. देशात एका वर्षात दर 15 मृत्यू होतात. उदाहरणातील संकल्पना आहे मृत्यूदर. स्पष्टीकरण करायचं. देशात प्रतिवर्षी प्रति 1000 लोकसंख्येमागे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या म्हणजे मृत्यूदर होय. वरील उदाहरणात मृत्यूदर 15 आहे. क्रमांक 4ची संकल्पना आहे, नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे छपाई उद्योगात अनेक कामगारांचे रोजगार कमी झाले. संकल्पना आहे तांत्रिक बेरोजगारी आणि स्पष्टीकरण. तांत्रिक बेरोजगारी हा नागरी बेरोजगारीचा प्रकार आहे. मनुष्यबळाचा वापर करण्याऐवजी भांडवल प्रधान आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे तांत्रिक बेकारी निर्माण होते. क्रमांक 5. रामरावजींनी शेतीमध्ये सिंचन व्यवस्थेच्या उद्देशाने बँकेच्या अटी व नियमानुसार 10 वर्षासाठी कर्ज घेतले. संकल्पना आहे दीर्घकालीन कृषी पतपुरवठा. स्पष्टीकरण. जो कृषी पतपुरवठा 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी केला जातो त्या कृषी पुरवठ्यास दीर्घकालीन कृषी पुरवठा असे म्हणतात. दीर्घकालीन कृषी पतपुरवठा म्हणतात. प्रश्न दुसरा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2च सोडवायचे. 3 दिलेले आहेत आणि 8 गुण आहेत, म्हणजे 4 गुणांच्यासाठी 1 प्रश्न. 1. ग्रामीण बेरोजगारीचे प्रकार स्पष्ट करा. 2. माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत स्पष्ट करा. 3. कृषी पतपुरवठ्याचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर आपण याचं पाहूया. क्रमांक 1चा प्रश्न आहे, भारतातील ग्रामीण बेरोजगारीचे प्रकार स्पष्ट करा. भारतातील ग्रामीण बेरोजगारीचे प्रकार पुढीलप्रमाणे. पहिला, हंगामी बेरोजगारी. 1. भारतात शेतीचा हंगाम संपल्यानंतर अनेक लोकांना बेरोजगार राहावे लागते. या बेरोजगारीला हंगामी बेरोजगारी म्हणतात. 2. भारतातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे, त्यामुळे भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी आहे. 3. भारतातील अनेक शेतकरी किंवा शेतमजूर शेतीचा हंगाम संपल्यानंतर 5 ते 7 महिन्याकरिता बेरोजगार राहतात. 4. पर्यटन क्षेत्र, बँड पथक, साखर कारखाने, बर्फ उद्योग, मासेमारी इत्यादी व्यवसायांमध्ये हंगामी बेरोजगार आढळतात. दुसराच प्रकार आहे ग्रामीण भागातला छुपी किंवा प्रच्छन्न बेकारी. 1. सामान्यतः भारतातील खेडेगावांमध्ये छुपी किंवा प्रच्छन्न बेकारी आढळून येते. 2. प्रच्छन्न बेरोजगारी या ग्रामीण बेरोजगारीच्या प्रकारात अतिरिक्त मनुष्यबळ कार्यरत असते व अतिरिक्त मनुष्यबळाची सीमांत उत्पादकता 0 असते. 3. वाढत्या लोकसंख्येमुळे शेतजमिनीवरील अतिरिक्त भाराची समस्या निर्माण होते व परिणामी छुपी बेकारी वाढते. भारतातील ग्रामीण भागातील सुमारे 20% श्रमशक्ती छुप्या बेरोजगारीत आहे. 4. लोकसंख्या वाढ, एकत्र कुटुंब पद्धती, पर्यायी रोजगाराच्या संधीचा अभाव इत्यादी छुप्या किंवा प्रच्छन्न बेरोजगारीची कारणे आहेत. प्रश्न दुसरा आहे, माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत स्पष्ट करा. उत्तर. 1. थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी त्यांच्या 1798 मध्ये प्रकाशित झालेल्या ॲन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन
या पुस्तकात लोकसंख्या वाढीचा सिद्धांत मांडला. 2. 1803 प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीत त्यांनी लोकसंख्या वाढीच्या सिद्धांताबाबत काही सुधारणा केल्या. 3. माल्थसच्या सिद्धांतानुसार लोकसंख्या ही 2, 4, 8, 16, 32, 64 याप्रमाणे भूमितीय गतीने वाढते आणि अन्नधान्याचा पुरवठा 1, 2, 3, 4, 5, 6 याप्रमाणे गणितीय गतीने वाढतो. त्यामुळे लोकसंख्या आणि अन्न पुरवठा यामध्ये असमतोल निर्माण होतो. 4. लोकसंख्या आणि अन्न पुरवठा यामधील असमतोल कमी करण्यासाठी माल्थस यांनी उशिरा विवाह, नैतिक संयम यासारखे प्रतिबंधक उपाय सुचवले. 5. लोकसंख्या आणि अन्न पुरवठा यामधील असमतोल कमी करण्यासाठी माल्थस यांनी सकारात्मक किंवा नैसर्गिक नियंत्रणे याविषयी स्पष्टीकरण दिले. उदाहरणार्थ, माल्थस यांच्या मते नैसर्गिक आपत्तींमुळे लोकसंख्या कमी होऊ शकते व लोकसंख्या आणि अन्न पुरवठा यामधील असमतोल कमी होऊ शकतो. 6. माल्थस यांच्या मते लोकसंख्या आणि अन्न पुरवठा यामधील असमतोल कमी करण्यासाठी नैसर्गिक नियंत्रणापेक्षा प्रतिबंधक उपाय अधिक परिणामकारक असतात. प्रश्न क्रमांक 3. कृषी पतपुरवठ्याचे प्रकार स्पष्ट करा. कृषी पतपुरवठ्याचे प्रकार. कृषी क्षेत्रातील पतपुरवठ्याचे वर्गीकरण म्हणजेच प्रकार खालील गोष्टीवर आधारित आहे. 1. कालावधीनुसार कृषी पतपुरवठा. हे कालावधीनुसार दिले जाणारे कर्ज असून याचे 3 प्रकारे वर्गीकरण केले जाते. म्हणजे काळानुसार 3 प्रकार आहेत. त्यातला अ प्रकार आहे अल्पकालीन पतपुरवठा. हे कर्ज 2 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी दिले जाते. शेतकऱ्यांच्या तत्कालीन गरजांसाठी हे कर्ज दिले जाते. उदाहरणार्थ खते, दर्जेदार बी बियाणे खरेदी, धार्मिक व सामाजिक समारंभ इत्यादी. ब. मध्यमकालीन पतपुरवठा. हे कर्ज 2 ते 5 वर्षापर्यंत दिले जाते. हे कर्ज जमिनीत सुधारणा करणे, पशुधन व शेतीची उपकरणे खरेदी करणे, कालवा बांधणी, नाला म्हणजे कॅनल बंडिंग इत्यादी वित्तीय गरजांसाठी दिले जाते. क. दीर्घकालीन पतपुरवठा. हे कर्ज 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी दिले जाते. सामान्यतः ट्रॅक्टर खरेदी करणे, जमिनीवरील कायमस्वरूपी सुधारणा करणे इत्यादीसाठी दिले जाते. दुसरा प्रकार आहे हेतूनुसार कृषी पतपुरवठा. विशिष्ट हेतूनुसार दिले जाणारे कर्ज असून याचे 2 प्रकारे वर्गीकरण केले जाते. उत्पादक. उत्पादक कर्ज हे शेतीतील उत्पादनाशी संबंधित असून आर्थिकदृष्ट्या न्याय्य असतात. उदाहरणार्थ ट्रॅक्टर, जमीन, बियाणे इत्यादी खरेदी करणे. ब. अनुत्पादक. अनुत्पादक कर्ज हे वैयक्तिक उपभोगासाठी असून त्याचा उत्पादक उपक्रमाशी संबंध नसतो. उदाहरणार्थ लग्न कार्यासाठी खर्च, धार्मिक सण समारंभासाठी खर्च इत्यादी. प्रश्न क्रमांक 3 शेवटचा. खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही एक. 2 दिलेत एकच लिहायचे. 6 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 6 गुण. दोन्हीपैकी एकच लिहायचं आहे. 1. भारतातील कमी मृत्यूदराची कारणे स्पष्ट करा. 2. भारतातील बेरोजगारीची कारणे स्पष्ट करा. हे महत्त्वाचे प्रश्न आहे. दुसऱ्या सत्र परीक्षेला सुद्धा येऊ शकतात 8 मार्कासाठी. त्यातला पहिला आहे भारतातील कमी मृत्यूदराची कारणे स्पष्ट करा. भारतातील कमी मृत्यूदराची कारणे पुढीलप्रमाणे. 1. वैद्यकीय व आरोग्य सुविधांमधील सुधारणा. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात वैद्यकीय सोयीसुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्या. भारतात प्लेग, पटकी, हिवताप, कांजण्या, क्षयरोग इत्यादी साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यात आलेले आहे. परिणामी भारतात मृत्यूदर मोठ्या प्रमाणावर घटला आहे. दुसरे कारण आहे माता मृत्यूदरातील घट. भारतात वैद्यकीय सोयीसुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्यामुळे प्रसूती दरम्यान मृत्यू पावणाऱ्या स्त्रियांच्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी भारतात मृत्यूदर मोठ्या प्रमाणावर घटला आहे. 3. बालमृत्यूदरातील घट. भारतात वैद्यकीय सोयीसुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्यामुळे बालमृत्यूदरात घट झाली आहे. भारतात बालमृत्यूचे प्रमाण 1951 दर हजारी 140 वरून 2011 दर हजारी 47 एवढे घटले आहे. चौथं कारण आहे साक्षरतेत झालेली वाढ. भारतात शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारला आहे व अंधश्रद्धा व अज्ञानाचे प्रमाण घटले आहे. परिणामी भारतात मृत्यूदर घटत असल्याचे दिसून येते.
5. सकस आहाराचा वापर. भारतात शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे आरोग्य व सकस आहार याबाबत जागृती निर्माण झाली आहे. शासनाच्या विविध योजनांमुळे उदाहरणार्थ शालेय माध्यान्ह भोजन योजना, कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण घटले आहे. 6वं कारण आहे आपत्ती व्यवस्थापन. भारतात 2005 साली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची NDMA ची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामुळे आपत्तींमुळे होणारी जीवितहानी कमी करणे शक्य झाले आहे. 7. इतर घटक. शिक्षणाचा प्रसार, सामाजिक सुधारणा, वाढते शहरीकरण, राहणीमानातील सुधारणा इत्यादी इतर घटकांमुळे भारतातील मृत्यूदर घटला आहे. दुसरा प्रश्न पाहूया दीर्घोत्तरी. भारतातील बेरोजगारीची कारणे स्पष्ट करा. भारतातील बेरोजगारीची कारणे पुढीलप्रमाणे. त्यातलं पहिलं कारण रोजगार विरहित वाढ. भारतातील रोजगार वाढीचा दर हा आर्थिक वाढीच्या दराच्या तुलनेने खूप कमी आहे. त्यामुळे वाढत्या मनुष्यबळाला सामावून घेता येईल इतक्या रोजगार संधी भारतात उपलब्ध नाहीत. परिणामी भारतात बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. 2. श्रमशक्तीतील वाढ. भारतात जास्त जन्मदर व कमी मृत्यूदर यामुळे लोकसंख्येचा विस्फोट झाला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे श्रमशक्तीत वाढ झाली आहे. परिणामी भारतात बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तिसरं कारण आहे यांत्रिकीकरणाचा अतिरिक्त वापर. भारतात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध आहे, परंतु भारतात आधुनिक काळात भांडवल प्रधान उत्पादनाचे तंत्र वापरण्यात येत आहे. परिणामी भारतातील मनुष्यबळाची मागणी घटली आहे. त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आढळते. 4. कौशल्य विकास कार्यक्रमांचा अभाव. भारतात निरक्षरतेचे प्रमाण मोठे आहे. भारतातील मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर अकुशल आढळते. भारतातील सदोष शिक्षण पद्धतींमुळे भारतातील सुशिक्षित लोकातही व्यावसायिक कौशल्यांचा अभाव दिसून येतो. परिणामी भारतात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आढळते. 5. रोजगाराची अपेक्षा. भारतातील सुशिक्षित बेरोजगार पांढरपेशा नोकरी करण्यास प्राधान्य देतात. नाविन्यपूर्ण कल्पनांचा अभाव, उद्यमशीलतेची कमतरता इत्यादी कारणांमुळे भारतातील सुशिक्षित व्यक्तींमध्ये स्वयंरोजगाराचा अभाव आढळतो. परिणामी अशा व्यक्ती स्वेच्छेने बेरोजगार राहतात. 6. शेतीचे हंगामी स्वरूप. भारतातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असल्याचे दिसून येते. कमी प्रतीची जमीन, खतांची कमतरता, सिंचनाच्या सोयींची अनुपलब्धता, शेतीचे हंगामी स्वरूप इत्यादी कारणांमुळे भारतातील ग्रामीण भागात शेतीच्या हंगामात रोजगार उपलब्ध असतो व शेतीचा हंगाम संपल्यानंतर बेरोजगारीस सामोरे जावे लागते. 7वं कारण आहे आर्थिक विकासाचा कमी दर. भारतात आर्थिक विकासाचा दर कमी आढळतो. औद्योगिक क्षेत्राच्या वाढीचा मंद वेग, शेतीचे हंगामी स्वरूप, पायाभूत सुविधांचा अभाव इत्यादी कारणांमुळे भारतातील आर्थिक विकासाचा दर कमी आढळतो. परिणामी भारतात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आढळते. 8. ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतर. भारतातील ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणावर शहरी भागात रोजगारासाठी स्थलांतरित होत असल्याचे आढळते. परिणामी भारतातील नागरी भागात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आढळते. अशा प्रकारे या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न सोडवलेले आहेत. उत्तरं पण पाहून घ्या. नमुना प्रश्नपत्रिका म्हणून याचा अभ्यास करा. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसेच जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. अभ्यासासाठी शुभेच्छा.